नमस्कार, कशा आहात सगळे. चला आज करते कांदा टाकते. मी सांगते बघा, अगोदर लसूण टाकलेली तेलामध्ये फोडणी दिली. आता कांदा टाकला आणि मी करणार आहे काय दिसतंय, गवारीची शेंग करणार आहे मस्तपैकी लाल तिखटामध्ये. हे लाल तिखटामध्ये करतात, हिरव्या मिरचीमध्ये करतात, खूप छान होते आणि माय फेवरेट बरं का. मला खूप आवडते गवार भेंडी मला खूप आवडतात. मस्त आज गवारची शेंग. टोमॅटो चिरून घेतलेला आहे, टाकलेला आहे टोमॅटो. हे अगोदर की नाही भाजून घेतली तरी छान बरं का. चांगली तेलात खरपूस भाजायची, तशीच मिठातली पण खायची छान लागते. आता मला ही जरा पातळ करायचं थोडंसं, त्यामुळे भाजली नाही. तर भाजून काय होतं, खमंग लागते खूप. तसं पण करू शकता. आणि तेलात जरा परतून घेणार आहे, मग तिखट टाकणार आहे. मस्त झालं बघा. छान तेलात परतू द्यायची. वा, आणि इकडं आमचं चाललंय बघू शकता. कांदा चिरलाय, टोमॅटो आहे, इथं बटाटा पण करून ठेवला आहे. इथं बघू शकता, इथं चीज आहे आणि करायचे तर आम्हाला मस्तपैकी बर्गर पण. बघू शकता इकडं आहेत बर्गरचे पाव. आज संध्याकाळचं असं नियोजन चाललेलं आहे जेवणाचं. मीठ टाकतं त्याच्यात जरा. वा, मस्त वास सुटलाय. ताई मी जरा शिजवून घेते मिठातच. नंतर तिखट मसाले टाकायचे, शेंगदाणा कूट टाकायचा आणि झाकून ठेवायचं, शिजू द्यायचं. छान होते अशीच. मस्तपैकी आता कूट टाकता का, थोडं हळद टाकते आणि तिखट आपल्या आवडीनुसार बरं का. आणि कूट टाकायचं, अजून एक चमचा भरून येते छान. ओके, अशी गवार मला खूप आवडते. आता मस्तपैकी शिजू द्यायची. खाण्यासाठी आपली मस्त गवार तयार. बघू शकता. चला आता घ्यायचं, खूप करायचं आहे म्हणजे अजून पण कणिक पण मळायची महत्त्वाची. गवारीची झाली तयारी. गवार झाला, कुकर झाला. आता ह्याचे छोटे छोटे ते करून घ्यायचे, टिक्की करून घ्यायची. आणि चीज पण आहे बघू शकतो. चला मस्तपैकी झणझणीत गवार केलेली आहे. तर झाकून ठेवते मस्त.
कमी जास्तीला टाकू वाटलं थोडंसं पाणी टाकायचं, नाहीतर या पाण्यात शिजते त्याचं मिठाच्या पाण्यातच. चला असे छान त्याची गवार करायची झालेली आहे.